आता उत्तर मिळालं त्या दादा होळकरला. जाऊन पडला असेल आता त्याच्या त्या बाबाच्या पायाची. आता कुठे आता आपण खेळ सुरू केलाय विहंग. मी तुला सांगितलं होतं ना, तू पुन्हा पूर्वीसारखा विचार करायला लाग. बघ आता प्रॉब्लेम्स कसे हळूहळू सॉल्व्ह व्हायला लागलेत. सगळ्याच बाबतीत मला पूर्वीसारखा विचार नाही करायचा. पण काय हरकत काय? आपण कामाचं बोलूया विहंग. आपण एवढं सगळं केलंय म्हटल्यावर दादा होळकर आता शांत बसणार नाही. त्याच्या पुढच्या चालीकडे लक्ष ठेवलं पाहिजे. मी काय बोलतोय तुला ऐकायचं नाहीये का? मला फक्त काम करायचंय. त्या दादाला आता कळलं असेल त्याची 4 माणसं कोणी पळवली ते. येईल एक तर त्याचा सेटलमेंटसाठी फोन तरी येईल, नाही तर आपल्याला आपल्याच पद्धतीनं उत्तर मिळेल. सेटलमेंटसाठी फोन आला तर काय बोलायचं हे तुला माहिती आहे. आणि जर त्याने आता आणखीन काही नवीन चाल खेळली तर काय करायचं हे मला माहिती आहे. पण जे काही करायचं ते जरा सावधगिरीने करावं लागेल. साप येतो. विहंग, आपल्या देशामध्ये सापाला पकडून टोपलीत भरतात. इनफॅक्ट मी असं ऐकलंय की काही देशांमध्ये सापाला मारून खातात. आपण खाऊन बघू. नॉट अ बॅड आयडिया. चल मी निघतो. अरे तू कुठे चालला? सेलिब्रेट करूया. अरे नाही, थोडं अर्जंट काम आहे. सेलिब्रेशन पेक्षा अर्जंट काय आहे? पुण्याला जाऊन येतो. का? आहे थोडं पर्सनल काम. येऊ. बस. वंस सुरू करा. कोणाचं वाढून होण्यासाठी थांबायची गरज नाहीये. प्रिया घे. नेत्र आणि गौरांग नाही आले? ते दोघे बी बाहेर गेलेत. जेवायला नाही तसं सांगितले त्याने. आता काय म्हणावं? कुणाला सांगून गेले? नाही म्हणजे मी इथं हॉलमध्येच होती ना, म्हणून मला सांगितलं आणि गेले. कमालच आहे बाई. पाहिलंच मी तुला काही न सांगता गेले बघ. त्या गौरांगचं ठीक आहे, पण या नेत्राला कळायला नको. या घरची सून आहे ना, सांगून जायची रीत आहे की नाही? वंस जाऊ दे ना तिला. शेवटी स्वतःच्या लग्नाच्या नवऱ्याबरोबरच गेली आहे ना. उगाच खोटं बोलून काहीतरी वेगळंच करायला नाही ना गेली. मीरा, दही लावलंयस ना? वय घेऊन ये. साहेब साहेब बोल, काय झालं? अहो साहेब, उद्याची पेपर मध्ये बातमी येणार आहे ती मी आजच बघून आलो. उधळकरची बातमी उद्या येणार पक्का? अहो पक्का उद्याच्या पेपर मध्ये येणार. बस बस सांग काय बातमी?
आओ साहेब, बातमी अशी कशी सांगणार मी? अरे जी बातमी बघून आलात ना ती बातमी. ती बातमी अशी फ्रंट पेजवर आली आहे. फोटो बातमी बरोबर आहे. म्हणजे सगळ्यांना लगेच दिसत ती जागा आहे ना. अहो एकदम पेपर हातात घेतल्या घेतल्या सगळ्या माणसांना दिसणार. कधी आहे ना? उद्या नाही आली तर जोड्यानं मारा. ही काय सबूत दिलायचा? अहो 100% उद्या येणार. हे उद्या सकाळी मुधोळकरचे 3:13 9:12 होणार. अगदी 100%. माग तुला काय मागायचं तर माग. आपण एक कर. त्या घड्याळीचं काटे लवकर लवकर फिरव. सकाळ लवकर झाली पाहिजे. साहेब उद्या पेपर मध्ये बातमी येणारच. मग पुढचा प्लॅन? पुढचा प्लॅन आहे ना, काळ आणि येळ दोन्ही जुळून यायला पाहिजे. कुणी असं नको म्हणायला. काळ आला होता पण येळ नव्हती आली. लाव त्या मुधोळकरला फोन लाव. उद्या त्याच्या संग मला लाईव्ह टेलिकास्ट बघायचं आहे. हा कोण? नमस्कार सत्यजित साहेब, विखे बोलतोय. हा विखे, बोला. आज आमची आठवण कशी काय आली? अहो आमच्या साहेबासनी तुम्हाला भेटायचं आहे. अच्छा, दादा होळकर साहेबांना आम्हाला भेटायचं आहे म्हणजे आमचं सुदैवच म्हणायचं की. काय साहेब चेष्टा करताय काय? अहो तुम्ही जर उद्या सकाळी मीटिंगला आला तर आमचं सुदैव म्हणायचं. नाही, आता दादा होळकरांनी आमंत्रण दिलं म्हटल्यावर त्यांना नाकारणे इतका मोठा नाही झालो मी विखे. उद्या सकाळी भेटूया. हा मात्र यावेळी तुम्हाला वाट बघायला नाही लागणार. हा ठेवू का? ठेवा. वा वा तांबडे महाराज, उद्या सकाळची लाईव्ह मॅच मुधोळकर बरोबर. आलास? चहा घेणार का कॉफी? तुला जे हवं ते. अरे वा, आज मूड चांगला दिसतोय. तुला असं समोर बघून माझा मूड चांगला झालाय या गैरसमजात राहू नकोस. ओके, पण हा गैरसमज मला झाला असेल असा विचार तू करतोस हे सुद्धा वाईट नाहीये. म्हणजे बघ तू माझ्याबद्दल किती विचार करतोस. प्रिया, तुझ्याबरोबर वाद घालून मला माझा मूड खराब करून घ्यायचा नाहीये. ते चहा कॉफी जे काय असेल ते बघ. ओके, पण मूड चांगला असण्याचं कारण तर विचारू शकते ना. आय डोंट थिंक ते सांगण्यात तुला काही प्रॉब्लेम असेल. नाही, प्रॉब्लेम काहीच नाहीये. इनफॅक्ट आज माझा एक खूप मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय. एका प्रतिस्पर्ध्यावर मी विजय मिळवलाय. फायनली कोणीतरी माझ्या मर्जीप्रमाणे वागायला तयार झालंय. कोण? ते तुला सांगणं महत्वाचं नाहीये. असाच आनंद या घरातही मिळाला असता तर फक्त एकदा खरं बोलून बघ मंजिरी. एकदा. मी तुमच्याशी खोटं वागूच शकत नाही. मी आजही तेच सांगते, मी पूर्णपणे निर्दोष आहे. फक्त एकदा मान्य कर. सगळं आधीसारखं होईल. सगळे सुखी होतील. तुला दुसऱ्या क्षणाला माफ करेन मी. सत्यजित, तुझा मूड चांगला आहे, प्लीज आता खराब करू नकोस.
मंजिरी प्लीज तू आज जा. हे बघ संध्याकाळच्या वेळी इथे घरात वादावादी नको व्हायला. वाद कोण घालतंय? मी फक्त माझ्या बायकोला एवढंच सांगायचा प्रयत्न करतोय की तिनं एकदा माझ्याशी खरं बोलावं. सत्य कितीही खोटं ठरवायचा प्रयत्न केला ना तरी ते खोटं ठरत नाही. सत्य कायम सत्य असतं. हा, आता त्याच्यावर असलेलं खोटेपणाचं पांघरून दूर झालं ना की आपोआप तुम्हाला कळेल. मंजिरी, मुद्दा एवढाच आहे की तू एकदा आपली चूक मान्य करावीस. हे बघा सत्यजित, मी तुमच्याशी एकनिष्ठ आहे. हे मला माहिती आहे, माझ्या परमेश्वराला माहिती आहे. माझा प्रामाणिकपणा तुमच्या समोर सिद्ध होणं गरजेचं आहे ना. तो सिद्ध होणार आहे ना. एक ना एक दिवस तुम्हाला नक्की कळेल काय चूक काय बरोबर. आणि हो, तो दिवस येणार आहे यावर प्लीज विश्वास ठेवा. सत्यजित, मंजिरी मान्य. त्यामुळे हे एक बरं आहे की ती तिची चूक कधीच मान्य करणार नाही. चुकतोयस तू आणि मंजिरी बरोबर आहे हे फक्त मला माहितीये. आता अशा मंजिरीला जेव्हा हे कळेल की तुझ्यात आणि माझ्यात नेमकं काय घडलं, तेव्हा तुला तोंड दाखवायला जागा राहणार नाही. तू येशील माझ्याकडेच आणि तेव्हा मी तुला वाचवणार. हे माझ्याशी जसं वागतायत त्याचा खूप त्रास होतोय मला. पण त्यात त्यांची काही चूक नाहीये. त्यांना माफ कर. मंजिरीनं एकदा माफी मागू दे. तिला ती सद्बुद्धी दे. माझा स्वाभिमान मी नाही सोडू शकत. माझा प्रामाणिकपणा सिद्ध करून दाखवीन मी. पण या सगळ्यासाठी मला बळ दे आई. विहंग भाऊजींना मदत कर. या सगळ्यातून आता सुटका कर. खूप सहनशक्ती दिलीस तू, पण आता सहन करण्यापलीकडे यातना नकोत. सुटका कर यातून. माझ्यावर झालेले आरोप, माझ्या नावाला लागलेला हा कलंक, या सगळ्यातून तू सुटका करशील हा विश्वास आहे मला. मंजिरीचा विश्वास खरा ठरू दे. मधुरा, आपल्याकडे वेळ फार कमी आहे, कारण काही करून मला संध्याकाळी परतावं लागणार आहे. माझे पुण्यात काही कॉन्टॅक्ट्स आहेत, त्याची मदत होईलच मला, पण त्याआधी मला तुझ्या मदतीची गरज आहे. शो, ताईसाठी मी कुठल्याही प्रकारची मदत करायला तयार. आफ्टर ऑल तुम्हीच आहात जे ताईला मदत करताय. ताईला खूप आधार वाटतो तुमचा. माहो जाऊ का करतेस तू? जस्ट विहंग,
मला तेच जास्त कम्फर्टेबल वाटेल. ओके, विहंग. दॅट्स राईट. मला आता सगळं सविस्तर सुरुवातीपासून सांग. म्हणजे वहिनींच्या कॉलेजबद्दल. हां, कॉलेज म्हणजे ताईचा खूप मोठा ग्रुप होता कॉलेजमध्ये, पण ना ती मला कधीच नाही घ्यायची तिच्या ग्रुपमध्ये, त्यामुळे तिच्या ग्रुपविषयी मला जास्त काही माहिती नाहीच आहे. ओके. आणि त्यांच्या कॉलेजमधला तो नाटकाचा ग्रुप जो होता तो. हां, नाटकाचा ग्रुप पण खूप मोठा होता. मी पाहायची ना त्यांची सगळी नाटकं. माहिती आहे तुला? ओ हे नाटक. हां, मी पाहिलं हे नाटक. या नाटकात ना ताई तिच्या नाटकातल्या नवऱ्याला एक पत्र लिहिते आणि ते पत्र ती त्याला देतच नाही, आणि मग नंतर कधीतरी ते त्याला पत्र मिळतं. हे असं काहीतरी स्टोरी होती. ग्रेट. तू या नाटकाच्या सरांना ओळखतेस? हो, ओळखते. का? त्यांना भेटून हे सगळं त्यांच्याकडनं ऐकून तेच सत्यजितला ऐकायला हवं. आणि हो, त्या नाटकाची स्क्रिप्ट सुद्धा मिळवायला हवी आपल्याला. ओके, मी बघते ते स्क्रिप्ट मला मिळतंय का, कारण बरेच दिवस झाले मला कॉलेजमध्ये सर दिसलेच नाही आहेत, त्यामुळे मी बघते मला ते भेटतात का. कारण त्याशिवाय सध्या तरी आपल्यासमोर दुसरा कुठलाही मार्ग नाहीये. त्या आशिषनी बरोबर अडकवलंय. तुला त्याच्याबद्दल आणखीन काय माहिती आहे? आशिष फक्त मित्र होता ताईचा, दॅट्स इट. पण म्हणजे कॉलेजमध्ये असा एखादा मित्र असतोच ना, आणि असावाच, त्यात गैर काय? गैर काहीच नाहीये, पण मैत्री ही फक्त मैत्रीच्या चौकटीतच असायला हवी. नाही, ताईनं काहीच चूक केलेली नाही, पण तरी आशिष म्हणजे ताईचं तसं काही. वहिनींचं तसं काही नाहीये. आधी ह्या गोष्टीवर आपण विश्वास ठेवायला हवाय मधुरा. आणि मला तर पक्की खात्री आहे की वहिनींना असं काही कधीच वाटलंही नसेल, कारण वहिनी अशा कुठल्याही बाबतीत वरवर विचार करून निर्णय घेणाऱ्यातल्या नाही आहेत. हो, ताई असं कधीच नाही करू शकत. तुझा खूप विश्वास आहे ना ताईवर, आणि सध्या हा विश्वासच माझ्या ताईचा खूप मोठा आधार झालाय. थँक्स विहंग. थँक्स कशासाठी? तुला माहित नाही मधुरा, या सगळ्या प्रकरणाचा माझ्यावर किती खोल परिणाम झालाय. चलो. अहो, मी मंदिरात जाणार आहे आज. मला एक सांग मंजिरी, म्हणजे आता हा श्रावण महिना सुरू आहे म्हणून ठीक आहे, पण एकदा श्रावण महिना संपला की मग कुठला बहाणा शोधून काढणार आहेस आशिषला भेटण्यासाठी? माझ्या श्रद्धेवर आरोप करताय तुम्ही. बाय द वे, त्याच्यासाठी वकील बिकील काही बघितलं की नाही? हां, सुटणार कसा तो जेलमधून? तू म्हणत असशील तर मी सोय करू शकतो त्याच्यासाठी एखाद्या वकिलाची. शत्रुत्वाचं का होईना, नातं आहे आमच्या दोघांमध्ये. माझा त्याच्याशी काही संबंधच नाहीये. मग तो जेलमधून सुटला काय नाही सुटला काय याचा विचार मी का करू? मनात एक, तोंडावर एक, सतत असं वागून कंटाळा नाही का येत तुला? कधीतरी खरं वाग. मला मंदिरात जायचंय. मग नाही, मागच्या वेळी गेले होते तर तुम्ही घराबाहेर उभं केलं होतं मला, आणि तरीही यावेळी पुन्हा तुला मंदिरात जायचंय. कोडगेपणाची हद्द आहे नाही का? त्या पोलीस स्टेशन मध्ये सुद्धा सगळे पोलीसवाले हसत असतील माझ्या नावाने. मग हवं तर तुम्ही चला माझ्यासोबत, म्हणजे तुमची खात्री पटेल. माझी जी खात्री पटायची ती केव्हाच पटली मंजिरी. जायचंय ना तुला? जा, एकट्यानं जायचं नाही.
घरातलं कोणीतरी तुझ्या सोबत येणार. आणि कोणी सोबत आलंच नाही तर